बॉस, रेकॉर्ड्स हे मोडण्यासाठीच असतात, पण ते धुरंधर 2 सारखे मोडावेत. कालपर्यंत जे आकडे स्वप्न वाटत होते ते आज या सिनेमानं हकीकत करून दाखवलेत. पहिल्याच दिवशी भारतासह जगभरातून 200 कोटींहून अधिकची कमाई. हा केवळ आकडा नाही, तर रणवीर सिंगने पुकारलेलं एक युद्ध आहे. बॉलिवूडचे सर्व जुने रेकॉर्ड्स आता इतिहास जमा होणार आहेत. काय आहे या वादळामागचं नेमकं गणित, जाणून घेऊया सविस्तर. सुरुवात तर बुधवारीच झाली होती. केवळ पेड प्रिव्ह्यू शो मधून या सिनेमानं 50 कोटींची कमाई करून बॉलिवूडला इशारा दिला होता. पण गुरुवारी जेव्हा चित्रपट अधिकृतपणे रिलीज झाला तेव्हा सकाळपासूनच थिएटर्स बाहेर रांगा लागल्या. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार धुरंधर 2 ने भारतात तब्बल 122 कोटींचं ग्रॉस कलेक्शन केलंय. यात धक्कादायक गोष्ट म्हणजे फक्त हिंदी भाषेतूनच या सिनेमानं 99 कोटींचा गल्ला जमवलाय. एका दिवसात 100 कोटींचा टप्पा गाठणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरलाय. पण हे तर फक्त भारताचं झालं. धुरंधर 2 चा डंका 7 समुद्रा पारही वाजतोय. ओव्हरसीज मार्केटमध्ये या सिनेमानं पहिल्याच दिवशी $5 दशलक्ष म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 48 कोटींची कमाई केली आहे. जगभरातील एकूण आकडा पकडला तर पहिल्याच दिवशी या सिनेमानं 220 कोटी रुपयाहून अधिक कमाई करून नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. रणवीर सिंगने सिद्ध केलंय की तो आता केवळ सुपरस्टार नाही, तर ग्लोबल आयकॉन बनलाय. या जबरदस्त ओपनिंगमुळे बॉलिवूडचे आजवरचे सर्व टॉप रेकॉर्ड्स आता धोक्यात आलेत. जवान, पठाण आणि अॅनिमल सारख्या मोठ्या चित्रपटांच्या ओपनिंगला धुरंधर 2 ने मागे टाकलंय. ज्या वेगानं हा सिनेमा पुढे जातोय ते पाहता हा चित्रपट 1000 कोटींचा टप्पा किती दिवसात पार करतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ट्रेड अनालिस्टच्या मते हा सिनेमा भारतीय सिनेसृष्टीचं भविष्य बदलणारा ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही धुरंधर 2 पाहिला का? तुम्हाला रणवीर सिंगचा परफॉर्मन्स कसा वाटला आणि हा सिनेमा 2000 कोटींचा टप्पा पार करेल का? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.